नमस्कार, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता सरकारकडून 10 ते 25 हजारांपर्यंतचे कर्ज आहे ते कर्ज दिलं जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र असलेल्याच बहिणींना हे जे कर्ज आहे ते सरकारकडून दिलं जाणार आहे। या संदर्भातील माहिती जी आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, सोबतच बाजूच्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून अशा नवनवीन माहितीच्या व्हिडिओंची अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला भेटत जाईल। तर तुम्ही ते पाहू शकता, महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र यांच्याकडून या संदर्भातील माहिती दिलेली आहे। विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा अर्थसंकल्प जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 मध्ये सादर केलेला आहे। तर आता लाडक्या बहिणींना हे जे कर्ज आहे ते 10 ते 25 हजारांचं कर्ज देण्याबाबतची माहिती जी आहे ती आता आपण पुढे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, इथे नीट समजून घ्या। तुम्ही पाहू शकता, माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसा निधी जो आहे तो शासनाकडून निश्चितपणे दिला जाणार आहे, अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो इथे लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे। योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांची रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे। महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल जे आहे ते या योजनेअंतर्गत शासनाकडून उचललं गेलेलं आहे। तुम्हाला जर लाडक्या बहीण योजनेचा जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर भेटलेला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्यानंतर पुढे तुम्ही ते पाहू शकता, लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक 10 ते 25 हजारापर्यंतचे कर्ज जे आहे ते कर्ज देणार आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे, नीट समजून घ्या। इतर कोणत्याही बँकेमध्ये तुम्हाला हे जे कर्ज आहे ते दिलं जाणार नाही आहे, नीट समजून घ्या। तुम्ही जर इथे फक्त मुंबई बँकमध्ये तुमचं खातं उघडलात तरच तुम्हाला हे 10 ते 25 हजारापर्यंतचे कर्ज जे आहे ते कर्ज दिलं जाणार आहे, अशा प्रकारची माहिती इथे सांगण्यात आलेली आहे। पुढे इथे तुम्ही पाहू शकता, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन जे आहे ते इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे। सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात इथे दिले जाणार आहेत आणि या माध्यमातून महिला सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल। या अनुषंगाने हे जे कर्ज जे आहे ते लाडक्या बहिणींना, ज्या बहिणी फक्त मुंबई बँकमध्ये खातं उघडणार असतील किंवा उघडणार आहेत, त्यांना हे 10 ते 25 हजारांपर्यंतचे कर्ज जे आहे ते इथे दिलं जाणार आहे। तर बहिणींनो, अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वपूर्ण माहितीची अपडेट जी आहे ती भेटून जाईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।